मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या त्यांच्या अभिनयासोबतच वेगवेगळ्या विधानांमुळं सुद्धा चर्चेत असतात. गेल्या काही दिवसात त्यांनी अशी बरीच विधानं केली आहेत ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. उषाताई आता 79 वर्षाच्या आहेत, मात्र तरीही अजूनसुद्धा त्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. त्यांना मराठीपेक्षा हिंदीमध्ये काम करायला जास्त आवडतं असं त्या एकदा बोलल्या बिग बॉसच्या शोमध्ये. आता पुन्हा एकदा मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नानंतरचा किस्सा सांगितला आहे. बरेचदा लग्न झाल्यावर नवरा बायको वेगळं राहायचं की एकत्र कुटुंबात राहायचं हा प्रश्न निर्माण होतो. उषा नाडकर्णी यांच्या लग्नानंतर काय परिस्थिती होती हे त्यांनी नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की भरलेलं घर असतं ना, ते मला आवडतं. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की आपण एकत्र राहूया. तेव्हा माझे चुलत सासरे होते, मी त्यांच्या घरात वाकोल्याला राहत होते. ते मला म्हणाले की नाही, विगड राहते म्हणजे वेगळं वेगळं राहा, त्याच्याने प्रेम राहतं. एकत्र राहून मग त्यांच्या बायकोनी शिकवलं, म्हणून आमच्या बायकोनी सांगितलं, म्हणून हे ते असं परत भांडणं होतात. त्यामुळं ते म्हणाले तुम्ही विगड राबती. ते माझे चुलत सासरे होते, गेले ते आता. तेच मला म्हणाले. मग आता मला पण तेच वाटतं की एकत्र राहून राहून काहीतरी कुरघोड्या निघतातच. कारण 4 पुरुष एकत्र राहू शकतात पण बायका राहू शकत नाहीत. काहीतरी उंगली होतेच, मग भांडणंही होतात, मग एकमेकांची तोंडं बघत नाही. त्यापेक्षा वेगळं राहावं, प्रेमानं राहावं. उषा नाडकर्णी आता सुद्धा एकट्या राहतात. त्यांचा मुलगा कामानिमित्त परदेशात राहतो. बरेचदा त्यांनी सेटवरच मरण यावं अशा इच्छा व्यक्त केलेल्या आहेत.